नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानसह इतर आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री दाखल केला देशद्रोहाचा गुन्हा। नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 83 जणांना अटक। काल 30 जणांना घेतलं ताब्यात। दंगल प्रकरणात 1000 पेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता। नागपुरातील महाल हंसापुरीत भागात अद्यापही तणावपूर्ण शांतता। पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू कायम राहणार। टप्प्याटप्प्याने संचारबंदीत शिथिलता आणण्यात येणार। औरंगजेबाची कबर हटवण्यावर विश्व हिंदू परिषद ठाम। औरंगजेबाचं थडगं सरकारने न हटवल्यास आम्ही थडगं हटू, विश्व हिंदू परिषदेच्या गोविंद शेंडेंचा इशारा। प्रशांत कोरटकर अद्यापही फरार। शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल। नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षांसह सख्या भावाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या। दुहेरी हत्याकांडाने नाशिक शहर हादरले। छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात अग्नितांडव। फर्निचरच्या दुकानाला लागली भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। आगीत फर्निचरचं दुकान जळून खाक। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधक आज सरकारला घेरण्याची शक्यता। अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता। दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टात याचिका। किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा आरोप। याचिकेतून दिशाच्या वडिलांचा आदित्य ठाकरेंवरही आरोप। नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असल्याचा याचिकेत दावा। एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक यूपीएससीच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। मुंबईतील कोस्टल रोडवर पहिली आत्महत्या। कोस्टल रोडवरून समुद्रात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। मुंबईत विकेंडला पारा पुन्हा 35 पार जाणार। मुंबईकरांना करावा लागणार उकाड्याचा सामना। रविवारी पारा 36 अंशावर जाण्याचा अंदाज। श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आजपासून सुरुवात। सोहळ्याचे औचित्य साधून 2000 पायी दिंड्या पैठणमध्ये दाखल।